जिंदाबाद जिंदाबाद कांग्रेस पार्टी जिंदाबाद 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 कांग्रेस पार्टी। तुम आगे बढ़ो, संजय भाऊ खाड़े तुम आगे बढ़ो, प्रतिभाताई तुम आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो, गांधी आगे बढ़ो, सोनिया गांधी आगे बढ़ो, सोनिया गांधी आगे। मागच्या वेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण चतुर्वेदी साहेबांना निवडून दिलं, पण 6 वर्षात त्यांचा कधी आमच्याशी संपर्क आला नाही आणि त्यांनीही आमच्याशी संपर्क करण्याचा कधीही कुठला प्रयत्न केलेला नाही। तशी दावेदारी ही राष्ट्रवादीची होती। यापूर्वी आपण माननीय संदीप बाजोरिया यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती आणि ते निवडूनसुद्धा आले होते। तसं पाहिलं तर बहुमत जरी आमच्याजवळ आज सध्या कमी असलं तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला या निवडणुकीवर दावेदारी करता येत आहे। त्याचप्रमाणे आमचेही प्रयत्न चाचपणी सुरू झालेली आहे। वरून काय आदेश येते त्यावर आमचा निर्णय ठरेल, पण सध्या तरी तुर्तास आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत। पण महाविकास आघाडी आम्हाला किती विश्वासात घेते आणि किती मानसन्मान देते याच्यावरही आमचा निर्णय ठरेल। त्यावेळेला जे चतुर्वेदी निवडून आले होते किंवा सावंत निवडून आले होते, तर ज्यावेळेला चतुर्वेदी तेव्हा महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट होता आणि शिवसेनेचा त्यांनी क्लेम केला। सावंत आल्यामुळे शिवसेनेचा क्लेम केला। 5% मतदान आमच्याकडे जास्त होतं, परंतु आम्ही त्यांना दिली, ते निवडून आली। पण आता यावेळेला महाविकास आघाडीची जी आहे संख्या काँग्रेसचीच नंबर 1ची आहे आणि आमच्याकडे उमेदवारही सापडतील। चांगला मजबूत उमेदवार आम्ही उभा करू आणि काँग्रेसची सीट यावेळेला 100% MLC जे आहे ते काँग्रेसचाच यवतमाळमध्ये होईल, अशा प्रकारचा आम्हाला सर्व काँग्रेसजनांना विश्वास आहे। तसं काय नाही, मागच्या वेळेला BJPचा पडलाच होता ना त्याच्या अगोदर। असं काय नाही, काँग्रेस आहे, आम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं परफॉर्मन्स आहे आमचं आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळेला जी काँग्रेसला तिकीट मिळाली महाविकास आघाडीची तर ती 100% निवडून येईल आणि महाविकास आम्ही असा उमेदवार देऊ की ते महाविकास आघाडीच्या सर्वांनाच पटेल असा उमेदवार देऊ, सक्षम उमेदवार द्यावा लागेल। तर त्यासाठी आम्ही जिल्ह्यावाले बसू आम्ही आणि त्याच्यात निर्णय घेऊ। अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीची काल उद्घोषणा करण्यात आली आहे। स्वाभाविक त्या बाबतीमध्ये सर्व कार्यकर्त्यामध्ये आणि मतदारामध्ये प्रचंड उत्साह आहे। मागल्या वेळी या निवडणुकीमध्ये तत्कालीन महाविकास आघाडीचे जे शिवसेनेचे उमेदवार होते ते सन्मान्य दुष्यंत चतुर्वेदी निवडून आले होते। भाजपचा उमेदवाराचा पराभव झाला होता। परंतु आज जे मतदार यादी फायनल करण्यात आली आहे त्या मतदार यादीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मतांचं नगरसेवकांचं प्राबल्य आहे। त्यामुळे इथे भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार लढवावा या मानसिकतेत आहे। कार्यकर्त्याची तशी मनातून खूप इच्छा आणि त्यांच्या सर्व आकांक्षाचा आदर करून पक्ष नेतृत्वाकडे आम्ही ताकदीने या बाबतीत मागणी करू आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथे निवडणूक लढेल अशी आम्हाला खात्री आहे आणि जर लढली तर तो 100% विजयी होईल याबाबत आम्हाला कुठलीही शंका नाही आहे। त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडे आम्ही त्या बाबतीत मागणी करू आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथे लढेल अशी विनंती करू।